एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल ते आपण रानभाजी चावेची भाजी आणायला गेलो होतो। तर तीच भाजी आपण आता घेऊन आलोय आणि ती भाजी आपण आता चुलीवरती कशा पद्धतीने बनवतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय। चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आपण एकदम गावरान पद्धतीने चुलीवरती बनवणार आहोत चावेची भाजी। पहिल्यांदा आपण चूल पेटवून घेतली, चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि आता इथं चावेची भाजी पण घेतलेली आहे आणि चावेच्या भाजीसाठी मेन लागतो तो कांदा। कांदा पण आता नितळ चिरून घेते। एवढी आपण चावीची भाजी आणली, जास्त होती पण काही रात्री केली त्याचा व्हिडिओ नाही काढला आणि आता ही व्हिडिओ काढण्यासाठी एवढी ठेवलेली। तर इथं आपण व्हिडिओ काढणार। आता ही धुवून घेतलेली आणि आता हिला चिरायची। कांदा पण चिरून झालाय तिकडे आणि चूल पण पेटली, चुलीवर कढई ठेवली। आता ही कांदा चिरून झालाय, कांदा टाकलाय कढईमध्ये, तेल पण टाकलंय आणि आता ही चिरून घ्यायची आपल्याला भाजी। एकदम अशी बारीक प्रमाणात चिरून घ्यायची। जी आपण चिरून घेतली लहान अशी, एकदम लहान साईजची चिरून घेतली आता। आणि आता आपण कांदा करपतोय आपला चुलीवरती, तर एका डिश मध्ये आपण काढून घेतोय। धुवायची का आता? आणि आता ही भाजी आपण परत एकदा धुवून घेणार आहोत, जेणेकरून ते चिकटपणा असतो आपल्याला हळद आणि मिरची आणि मीठ लागणार आहे, जास्त काही लागत नाही आपल्याला। हे आपण घेतलंय चावच्या भाजीसाठी। आणि आता आपण हळद मीठ मिरची टाकलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली चावेची भाजी तयार झालेली। आणि आता आपण चपाती बरोबर घेणार आहोत खायला। तर मित्रांनो, अशा प्रकारे चावेची भाजी बनवतात। एकदम नैसर्गिक भाजी आहे ही।
किती पैसे दिले तर अशी भाजी भेटणार नाही. आणि आपण आता चपाती घेतली आणि चपाती बरोबर आता आपण चवीची भाजी खाणार आहोत. तर हा होता चवीच्या भाजीचा व्हिडिओ. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. आपले असे अनेक नवीन व्हिडिओ येत राहतील ते तुम्ही पाहत राहा. धन्यवाद. भेटू देतात आणि आपण जेवायला या मंडळी. बाय कर शिव.